श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोते हो नमस्कार. श्री हरिप्रेरणया श्री हरिप्रीत्यर्थम श्री पूर्णप्रज्ञ दर्शन या ग्रंथाच्या 29व्या भागात आज आपण प्रवेश करीत आहोत. आजचा मुद्दा आहे मध्वशास्त्राचे वैभव. मध्वभाष्य ऐकल्यानंतर शोभन भट्टांना अन्य इतर कोणत्याही शास्त्रात आसक्ती राहिली नाही. कमलपुष्पाचे मधुपान करणाऱ्या राजहंसासारखी स्थिती आता त्यांची होती. आपणास दिसलेल्या परमसत्याचे स्वरूप इतरांनाही समजावून देण्याच्या इच्छेने त्यांनी त्यांच्या प्रसाराची दीक्षा घेतली. श्री मध्वांचा आदेश घेऊन त्यांनी प्रसार कार्याच्या मोहिमेस प्रारंभही केला. स्वतः विद्वान असल्याने त्यांच्यासाठी विद्वत सभेची द्वारे त्यांना सदैव उघडी होती. त्या सभांना त्यांनी मध्व सिद्धांताची प्रसार केंद्रे बनवून तत्वप्रसार कार्यात स्वतःला झोकून दिले. सिद्धांतास विरोध करणाऱ्या प्रतिवादींना सूक्त समर्पक उत्तरांनी पराभूत करीत आसक्त जनास उपदेश देऊन तत्वबोधाने उद्धाराचा मार्ग दाखवून दिला. मध्व सिद्धांत उजव्या मुखीच्या शंखाप्रमाणे आहे. त्यात भगवंताचे विशेष सन्निधान आहे. एकदा एका चुना बनविणाऱ्याच्या हाती असा शंख मिळाला तेव्हा त्याने त्याला कुटून भुकटी करण्याचा प्रयत्न केला. ते त्याला असाध्य वाटले तेव्हा ती वस्तू निरुपयोगी आहे म्हणून त्याने भिरकावून टाकली. मध्व सिद्धांत निरुपयोगी म्हणून त्यास भिरकावून देणारे जनही याच वर्गात मोडतात. अर्थार्जनासाठी याचे प्रयोजन नाही असा विचार करून मध्व सिद्धांताच्या अध्ययनाकडे पाठ फिरविणारा हा अभागी वर्ग या सदरात मोडतो. त्याने या प्रकारे फेकलेला शंख एका दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागला. तो शंख अत्यंत मौल्यवान असल्याचे त्याने ताडले. एका बलाढ्य धनिकाला तो शंख विकून त्याने अपार माया मिळवली आणि तो संतुष्ट पावला. त्याच्या भाग्यात तेवढेच लिहिले होते. तो शंख देवघरात ठेवून पूजण्यापेक्षा त्याच्या विक्रीतून पैसे मिळविणे त्याला अधिक महत्त्वाचे वाटले. पाठ प्रवचनादीद्वारे पैसे मिळविण्याचे साधन म्हणून मध्व सिद्धांत वापरणाऱ्यांचा वर्ग या सदरात मोडतो. अशांना ऐहिक लाभ मिळतात पण पारमार्थिक नाही. तसेच ज्या धनिकाने तो मिळविला त्याला त्याचे मोलच नव्हे तर त्याची सिद्धीही ज्ञात होती. त्याची पुनर्विक्री न करता भक्तिभावाने त्याची पूजा करून ऐश्वर्यच नव्हे तर सकल संपदा मिळवून तो कृतार्थ झाला. हा खरा विवेकी. हे आहे मध्व सिद्धांताचे खरे मूल्य. त्याच्या यथार्थ अध्ययनाने पाठप्रवचनादींमुळे इह परलोकीही अनुपम सुख लाभते. या प्रकारे उजव्या मुखीच्या शंखाचे निर्देशन देऊन सर्वतोपरी मध्व सिद्धांताची महती वर्णन करणारे शोभन भट्ट कीर्तिमान झाले. मध्वभाष्याचे ते प्रथम श्रोते होते. आता प्रथम प्रसारकही तेच होते. त्यांच्यावर दैवाची विशेष कृपा झाल्यामुळेच हे सद्भाग्य त्यांना लाभले. त्याचे फलस्वरूप म्हणूनच पुढे श्री मध्वांकडून श्री पद्मनाभ तीर्थ म्हणून नामाभिधान मिळवून त्यांनी परमहंसाश्रमाचा स्वीकार केला. श्री मध्वांच्या वेदांत साम्राज्याच्या पालनाचे परमभाग्य त्यांना प्राप्त झाले. आज आपण येथेच थांबत आहोत.
पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.